नमस्कार. ओम साईराम. पांडूमामा पुण्यामध्ये राहतात, हडपसरमध्ये. त्यांच्याकडनं मी हातपाय जोडी घेतली होती. हातपाय जोडी घेतल्यानंतर त्यांनी मला 2 दिवसांनी पूजेचं मुहूर्त बघून सांगितलं. त्या टायमाला मी पूजा वगैरे केलेली आहे. अशा प्रकारे ती पूजा वगैरे असते. ओरिजिनल हातपाय जोडी याला म्हणतात. दुसरे जे देतात ते तुम्हाला कुठल्या तरी पक्षाचे देतात. ते नाही वापरायचं. धनप्राप्तीसाठी, वशीकरणासाठी ही हातपाय जोडी चलते. तर हातपाय जोडी घेतल्यानंतर ते जे काही विशिष्ट मंत्र असतात ते मंत्र मारून त्याला सिद्ध करावं लागतं. हातपाय जोडी ही धनप्राप्तीसाठी असते जास्तीत जास्त. तर आता बघा मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे. तुम्हाला याच प्रकारे पूजा करायची आहे. आपल्याला जी काय मागणी असतील ती मागणी दोन्ही बाजूला नर मादी आहे. ती हातपाय जोडी म्हणजे नर मादी असते. दोन्ही प्रकारे आपले प्रश्न मांडायचे आहेत. एका नरच्या साईडला बी आपला प्रश्न तेच राहिला पाहिजे आणि मादीच्या साईडला पण आपला प्रश्न तेच राहिला पाहिजे. तर आपले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण तिथे मांडायचे. 1.25 मूठ तांदूळ घ्यायची, त्याच्यावर लाल सुपारी ठेवायची, 11 तुळशीची पानं घ्यायचे, 2 कवड्या घ्यायच्या आणि वटीचे 5 सामान घ्यायचे, फुलं घ्यायचे, एक लाल कपडा घ्यायचा. आपल्यापाशी चिल्लर पैसे असतील तर चिल्लर पैसे ठेवायचे. माझ्याकडे आता चिल्लर पैसे नव्हते तर मी नोट वगैरे ठेवलेली आहे. आणि सिंदूर वगैरे त्याच्यावर टाकायचं, कुंकू टाकायचं आणि सुगंधी अत्तर लावायचं. आणि पूजा करत असताना अशा प्रकारे धूप वगैरे लावायचा, जेणेकरून हातपाय जोडी जागृत होत असते. आणि मी माझ्या देवाऱ्यापुढं पूजा केलेली आहे किचनमध्ये. तुम्हीही किचनमध्ये देवाऱ्यापुढे हीच करा. अशा प्रकारे पूजा वगैरे असते. आणि ज्याला कुणाला हातपाय जोडी लागत असेल त्याने पांडूमामाशी संपर्क साधावा. ते निसर्गातून आणून देतात. ते वनस्पतीच्या असते हातपाय जोडी, कुठल्याही पक्षाची किंवा कशाचीही नसते. धन्यवाद. ओम साईराम.